चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेसाठी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नाही आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकतर एकाकडे संभ्रम निर्माण झाला आहे। दिल्लीमध्ये गेल्या 2 दिवसापासून वैटीवार आणि धानोरकर यांच्यात वाद सुरू आहे। तिकीट कोणाला मिळणार हीच बाब सगळ्या जनतेमध्ये पसरली आहे। सध्या सोशल मीडियावर काँग्रेस कार्यकर्त्याकडून प्रतिभा धानोरकर यांचे समर्थन केले जात आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते हे प्रतिभा धानोरकर यांच्या घरी उपस्थित झाले आहेत। त्यांना तिकीट देण्यात यावी ही मागणी या ठिकाणी करण्यात येते। मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आपण बघू शकतो। मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांची एकच भूमिका आहे की या ठिकाणी अगर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात नाही आली तर हे सगळे पदाधिकारी राजीनामे देणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांची जाणून घेऊ। ताई, आपण अध्यक्ष आहात, काय सांगाल प्रतिभा धानोरकर? आज महिला म्हणून त्यांना जो संघर्ष करावा लागत आहे, जो त्यांचा अधिकार आहे आणि खरोखर त्यांच्या अधिकारासाठी त्यांना भांडावं लागत आहे एक महिला म्हणून, तर खरोखर मला खंत वाटते की आज त्यांची उमेदवारी त्यांनाच द्यायला पाहिजे। कारण तर दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांनी महाराष्ट्रातून एक काँग्रेसची एक जागा राखली होती आणि खरोखर त्यांना आज त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला जो त्रास देत आहे हे त्यांनी कुठेतरी समजून घेतलं पाहिजे। आणि जर समजा खरोखर आमच्या ताईंना जर समजा त्यांचा अधिकार मिळत नसेल तर मला एक महिला शहर म्हणजे अध्यक्ष म्हणून राहण्याचा मला काही अधिकार नाही। कारण तर आमच्या ताईवर अन्याय होत असेल कुठेतरी आणि आम्ही महिला कधी शांत बसणार नाही असं मला एक सगळं ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना मला सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज हा बालेकिल्ला पूर्ण निवडून येण्याच्या याच्यात आहे। पूर्णपणे ताई त्या सगळ्या लोकांशी निकटवर्ती त्यांचं प्रेम संबंध आहे आणि खरोखर ताईनच ही लोकसभा देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करत आहे। आपण माझी महापौर, आपली भूमिका काय? चंद्रपूर वनी आर्णी क्षेत्राच्या आपल्या आता सध्याच्या ज्या लोकसभेच्या तिकीटसाठी ज्या ताईचा संघर्ष चालू आहे प्रतिभाताईंचा, तो त्यांचा हक्काचा आहे। जर पोटनिवडणूक झाली असती तर प्रथम त्यांचा अधिकार असता। आणि आपण काँग्रेस पक्षातर्फे नेहमी म्हटलं जाते की 50% महिलांना आरक्षण दिलं जाते, नारी न्याय आणि लडकी हो लढ सकती हो असे तुम्ही नवीन नवीन योजना आणता। पण जेव्हा महिलांना उमेदवारी देण्याची वेळ येते, विदर्भातून एकतरी महिलांना तुम्ही तिकीट दिली पाहिजे। आणि स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर गेल्यानंतर त्यांचा हा नैतिक अधिकार आहे की तिकीट त्यांनाच मिळाली पाहिजे। आणि आम्ही इथं सगळ्या महिला आणि पूर्ण 6ही विधानसभेचे इथे जे म्हणजे लोक जमलेले आहे त्यांच्या अनुषंगाने आम्ही जाहीर करतो की ताईंना जर तिकीट मिळाली नाही तर सगळे विधानसभेचे जेवढे पदावर आहे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, त्याची सामूहिक राजीनामा देणार आहे। आणि कळकळीची विनंती आहे पक्षश्रेष्ठींना की त्यांनी प्रतिभाताईंना तिकीट द्यायला पाहिजे, कारण तो त्यांचा नैतिक अधिकार आहे। आणि गेल्या 9 महिन्यापासून बाळूभाऊ गेले तेव्हापासून त्या पूर्ण 6ही विधानसभा पिंजून काढत आहे आणि त्यांचा हा संघर्ष अविरत राहावा। आणि आज जी परिस्थिती भाजपच्या, आपल्याला फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस अशी आपली लढाई पाहिजे की काँग्रेस विरुद्ध काँग्रेस ही लढाई नको। आणि आमची एकमताने अशी विनंती आहे की प्रतिभाताईंनाच तिकीट मिळालं पाहिजे, बस। एकीकडे काँग्रेसचा वाद सुरू आहे, वैटीवार आणि धानोरकर, काय सांगा? अंधार पार झाला आता दिवा पाहिजे, अंधार पार झाला आता दिवा पाहिजे। चंद्रपूरचे खासदार आम्हाला ढाण्या वाघाची वाघीनच पाहिजे। तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस मी ऑडिओ क्लिप चव्हाण यांना ऑडिओ क्लिपद्वारे सांगितलं की महाराष्ट्रातली एकमेव सीट जर असेल तर ती फक्त बाळूभाऊ धानोरकर आहे। आणि तीच परिस्थिती आज या पक्षश्रेष्ठींनी आमच्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे। जर पक्षश्रेष्ठीने प्रतिभाताई धानोरकर यांना तिकीट दिली तर सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा पराभव अटळ आहे, हे मी खात्रीने सांगतो आणि थांबतो। हा जो वाद सुरू आहे, अनेक जे कार्यकर्ते आहे हे वरती मोठ्या नेत्यांना फोन करतात, त्यांच्याकडून काय उत्तर मिळत आहे? मोठ्या नेत्यांना सुद्धा वाटतात की आपण काही जर खरी परिस्थिती सांगितली तर कार्यकर्त्यांकडून ते मग मीडियावर व्हायरल वगैरे होतात, म्हणून नेते बोलायला तयार नाही। तर त्यामुळे आम्ही कार्यकर्ते अनेकांना म्हणजे नाना पटोले साहेबांना फोन लावला, बाळासाहेब थोरात साहेबांना फोन लावला, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना फोन लावला, इव्हन मी काल खरगे साहेबांना फोन लावला, पण कोणीही यावर भाष्य करायला तयार नाही। पण स्थानिक कार्यकर्त्यांची जोपर्यंत भावना समजून घेतल्या जाणार नाही तोपर्यंत त्यामध्ये काही अर्थ नाही। नेते भांडत आहे, वरती भांडत आहे, पण कार्यकर्त्यांचं काय? कारण कार्यकर्त्याच्या मनातला उमेदवार कार्यकर्त्यांनी पूर्वीच ठरवून ठेवला आहे की प्रतिभा धानोरकर आपली उमेदवार आहे म्हणून। आणि त्यातल्या त्यात ओबीसी आणि कुणबी बहुल उमेदवार असल्यामुळे
त्यांच्याविषयी लोकांमध्ये अतिशय सहानुभूती आहे. अनेक गावांमध्ये त्यांना प्रचार सुद्धा करायची गरज नाही, गावाच्या गावं मतदान करण्याकरिता तयार आहे. मग अशी परिस्थिती की मेरिटची शीट असताना आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव बाळूभाऊ धानोरकर त्यावेळेस निवडून आले असताना आणि त्यांची ही विधवा पत्नी असताना असं कसा अन्याय करण्याचा विचार सुद्धा पक्षश्रेष्ठी करू शकते, हे आम्हाला कळेनासं झालं आहे. म्हणजे एकट्या व्यक्तीच्या प्रेशर खाली जर संपूर्ण पक्ष येत असेल तर कार्यकर्त्यांनी जमीन लेवलवर भांडण्यात काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. तर आपण बघितलं दिल्लीमध्ये एकीकडे राजकीय नेते हे तिकिटासाठी लढत असले तरी ग्राउंड लेवलवरती झिरोवरती या ठिकाणी कार्यकर्ते प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी एकटं या ठिकाणी उपस्थित आहे आणि राजीनामा द्यायला तयार आहे. निलेश धाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.